नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बघा 2 फेब्रुवारी 2025 रोजी जो कंबाईन ग्रुप बी 2024चा प्रीची जो पेपर होता, प्री एक्झामचा तो पेपर झालेला आहे। तब्बल 1 वर्षानंतर तो पेपर झालेला आहे, कारण याच्या पूर्वीची जी कंबाईनची परीक्षा आहे ती 30 एप्रिल 2023 रोजी झालेली होती, बरोबर। त्यानंतर 24 मध्ये मात्र एक्झाम नाही झाली, परंतु अखेर 2025च्या सुरुवातीला ही एक्झाम झालेली आहे, बरोबर। तर या एक्झाम मध्ये बघायला गेलं जे काही गणित आणि बुद्धिमत्ता होते, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे पण सांगत आलेलो आहे आणि लेक्चर मध्ये पण सांगतो की 20 प्रश्न 2023 पासून विचारण्यात येत आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे, आणि ते 20 प्रश्न सगळ्या सेटमध्ये म्हणजे ए बी सी डी या सगळ्याही सेटमध्ये जवळपास शेवटीच असतं, म्हणजे 81 प्रश्नापासून ते 100 प्रश्नापर्यंतचे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कव्हर केलेले असतात। त्यामध्ये गणिताचे 10-11 असतात आणि बुद्धिमत्तेचे 9-10 प्रश्न असतात। अशा प्रकारचे हे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात। या प्रश्नांमध्ये आता ज्यांनी कोणी गणित आणि बुद्धिमत्ता सुरुवातीला जर सोडवायला घेतला असेल त्यांचे भलेही 20 पैकी 20 बरोबर येतील गणित आणि बुद्धिमत्ता, परंतु ते मात्र कट ऑफ मध्ये बसण्याच्या इतपत त्यांना मार्क्स पडणार नाही, हे लक्षात घ्या। तर असं कारण का? कारण इथे गणित आणि बुद्धिमत्तेत जरी तुम्हाला 20 पैकी 20 पडले, परंतु ते सोडवण्यासाठी तुम्हाला जो वेळ आवश्यक असतो तो तुम्ही पहिल्यांदा गणित आणि बुद्धिमत्ता घेतल्या असल्या कारणाने तो तुम्हाला अर्धा तास, 20 मिनिटं, 25 मिनिटाच्या आसपास लागलेला। त्यामुळे आपल्याला उरलेला जो वेळ आहे 80 प्रश्नांना देण्याचा, तो वेळ आपल्याला कमी पडला, आणि जे 80 प्रश्न होते ते आपल्यासाठी मेरिट डिसाइडर प्रश्न असतात, बरोबर। तर त्यामुळे कोणीही गणित आणि बुद्धिमत्ता कोणाचंही स्ट्रॉंग असेल, इथे बसणारा किंवा व्हिडिओ बघणारा कोणी पण विद्यार्थी असेल, उमेदवार असेल, त्याला वाटत असेल की नाही सर, मी 15 मिनिटात सुद्धा 20 पैकी 20 प्रश्न सोडवू शकतो आणि तेवढेही बरोबर आणू शकतो, ठीक आहे। मला त्याला सुद्धा हेच सांगणं आहे की तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता हे नेहमी पेपरच्या शेवटी सोडवावे, हे लक्षात घ्या। नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची। सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की गणित आणि बुद्धिमत्ता नेमकं सोडवण्यासाठी किती वेळ घ्यायचा। तर आपला पेपर जो असतो तो 1 तासाचा पेपर असतो, बरोबर। आपला पेपर जो असतो तो 1 तासाचा पेपर असतो, साधारणतः 11 ते 12 पेपर चालू होत असतो आपला, बरोबर। ग्रुप बीचा कंबाईन ग्रुप बी एमपीसीचा 11 ते 12चा पेपर असतो। तो ग्रुप सीचा पण जो टायमिंग आहे तो सुद्धा असाच टायमिंग आहे। त्यामुळे जे ग्रुप सीची तयारी करत असेल त्यांनी सुद्धा आवर्जून ऐका हा व्हिडिओ। तर बघा 11 ते 12 टाइम असतो, 1 तासाचा वेळ असतो। त्यामध्ये एकूण आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात, बरोबर। 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात 60 मिनिटमध्ये। 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटमध्ये सोडवायचे असतात। तर बघा याच्यातले जे 80 प्रश्न असतात, 80 प्रश्न जे असतात ते असतात जीएस चे, म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात। त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी असे शिक्षण असतात। तर 80 प्रश्न असतात। या 80 प्रश्नांना तुम्ही 40 मिनिट हा एवढा वेळ पुष्कळ आहे, हे लक्षात घ्या। 80 प्रश्नांना किती वेळ पाहिजे तुमच्याजवळ? 40 मिनिटात। 40 मिनिटात तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहे, म्हणजे एका मिनिटात तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहे, बरोबर। जास्तीत जास्त 40 ते 45 सेकंदामध्ये एक प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे। जर 40 किंवा 45 सेकंदपेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तो प्रश्न सोडवायला, तो प्रश्न त्या ठिकाणी स्किप करून पुढच्या प्रश्नाला जायचं असतं, हे लक्षात घ्या। अशा प्रकारे 40 मिनिटांमध्ये 80 प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे असतात। आता मी असं पण नाही म्हणत की 40 मिनिटांमध्ये 80 प्रश्न सोडवायचे, परंतु 80 प्रश्न वाचून मग आपल्याला समजेल की त्यापैकी किती सोडवायचे आहे, 60 सोडवायचे, 70 सोडवायचे की 80 सोडवायचे। आणि त्यानंतर उरलेले जे काही 20 मिनिटं आहेत, शेवटचे जे 20 मिनिटं आहे ते मात्र तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंग गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना 20 मिनिटं द्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्ही 20 प्रश्न सोडवायचे आहे, म्हणजे एका मिनिटाला एक प्रश्न सोडवायचा आहे, बरोबर। अशा प्रकारे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे। आणि या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे ज्या विद्यार्थ्याचे किंवा उमेदवाराचे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे 15+ जर बरोबर येणार असतील, 15+ जर बरोबर येणार असतील, मी या 20 मिनिटात म्हणतोय, हे लक्षात घ्या, 40 मिनिटात नाही। जो सुरुवातीला गणित घेतो त्याचे कितीही प्रश्न बरोबर येऊ द्या, त्याला जर 80 प्रश्न सोडवण्यासाठी जो प्रश्न वाचायलाच वेळ नाही भेटला तर त्याचा पेपर काहीच कामाचा नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे 20 मिनिटांमध्ये, शेवटच्या 20 मिनिटांमध्ये ज्याचे 15 प्रश्न जर बरोबर येत असतील आणि त्याचे 80 प्रश्न सुद्धा कव्हर झालेले आहेत, तर तो मेरिट मध्ये किंवा पूर्व पास होण्यामध्ये 100% दावेदार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे
जरी कोणाची जर स्ट्रॅटेजी बिघडली असेल किंवा कोणाची जम्बलिंग झाली असेल किंवा कोणाचं कन्फ्युजन झालं असेल तर ग्रुप सी मध्ये मात्र हे कन्फ्युजन तुम्ही दूर करून पेपर व्यवस्थित सोडवा असं वाटतं. तर त्यासाठीच आपण जी काही सिरीज आहे गणित आणि बुद्धिमत्तेची ती स्टार्ट केलेली आहे. गणित आणि बुद्धिमत्तेची आपण जी काही सिरीज स्टार्ट केली आहे बघा, आपण 20 प्रश्न सोडवत आहे, परंतु जे आपला व्हिडिओ आहे तो 1 तासाचा असतो. तर त्या 1 तासाचा वेळ याच्यासाठी असतो की आता तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घ्या त्या गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायला, मग त्याच्यातून तुमची स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यानंतर 1 मिनिटामध्ये 1 प्रश्न सोडवा. अशा प्रकारे असतं तो प्रश्न, आणि ज्याचे 15+ प्रश्न बरोबर येतील तो मेरिटमध्ये बसत असतो. ज्यांचा कोणाचा स्कोर आलेला असेल साधारणतः 53+ कोणत्याही कॅटेगरीचा म्हणतोय मी, 53+ ज्यांचा स्कोर आला असेल त्यांनी आता मेन्सचा अभ्यास चालू करावा. सो मेन्सची जी तयारी आहे ती फक्त 3 ते 4 महिन्यानंतर आपला पेपर असेल. साधारणतः जूनच्या आसपास तो पेपर असायला पाहिजे, जूनमध्ये. तर जूनमध्ये तुमचा पेपर असेल, त्यामुळे ज्यांना 53+ मार्क्स आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास चालू करावा. आणि जे काठावर आहेत 53 असतील, 50 असतील, 45 असतील, त्यांनी मात्र ग्रुप सीचा जो पेपर आहे 4 मेला पेपर आहे. तर ग्रुप सीचा जो पेपर आणि मेन्सचा पेपर क्रमांक 2 जो जीएस आणि बुद्धिमत्ता असतो तो आणि ग्रुप सीचा पूर्व परीक्षेचा पेपर एकच आहे, बरोबर. तर अशा प्रकारे अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही कट ऑफ मध्ये जरी बसले तरी सुद्धा तुमचा पेपर 2चा अभ्यास होऊन जाईल, आणि कट ऑफ मध्ये नाही बसले तरी सुद्धा तुमचा ग्रुप सीचा पूर्वचा अभ्यास होऊन जाईल. ओके, हे लक्षात घ्या. हे टेंटेटिव्ह सांगितलं आहे, याच्या आसपास पण होऊ शकतं, परंतु सांगण्याचं काम आहे 53+ असणारे सर्व सेफ असतील. तर बघा, आता आपण कोणताही टाइमपास न करता मी तुम्हाला सांगितलं आहे की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवायचे, कुठपर्यंत सोडवायचे, आणि जर एखादा प्रश्न येत नसेल तर मी तुम्हाला तिथे हे पण सांगेल की हा प्रश्न नका सोडू, तिथे नाही सोडवायचा तो प्रश्न, उगाच वेळ देऊन आपण पुढचे प्रश्न पण घालवू शकतो, हे लक्षात घ्या. सो आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न नेमके कोणकोणते होते, 20 प्रश्न कसे सोडवायचे होते त्याचं विश्लेषण आपण बघूया. बघा, हा जो सेट आहे हा ए सेट आहे. यामध्ये बघा, आता सर्व सेटमध्ये जे प्रश्न आहे ते साधारणतः 81 प्रश्नापासूनच सुरुवात होत असतात. बघा, ओके, बघा 81 प्रश्नापासून ते 100 प्रश्नापर्यंत गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न असतील. आता आपण सोडवायला स्टार्ट करूया, बघूया काय उत्तर येतील, काय प्रश्न आहे. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात, 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले? आता बी स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तुम्हाला काय विचारले आहे, संख्या विचारली आहे, आणि सुरुवात कुठून झालेली आहे, ए स्थानकापासून सुरुवात झालेली आहे. बघा, आता हे जे काही अशा प्रकारचे गणित आहे, ज्यांना कोणाला या गणितावर कमांड असेल त्यांनी किंवा समजलं असेल, डोक्यात एक माइंड गेम असतो, त्या माइंडमध्ये जर तुम्हाला समजलं असेल की हा प्रश्न कसा सोडवायचा मला जमतोय, तर तुमचा जर 1 मिनिटात प्रश्न सुटणार असेल तर त्यांनी लगेच सोडवा. आणि ज्याला कोणाला वाटत असेल की हा प्रश्न खूप मोठा आहे, माझ्याकडून सोडवल्याने जाणार किंवा मला वेळ लागू शकतो हा प्रश्न सोडवण्यासाठी, तर त्यांनी स्किप करून पुढचा प्रश्न सोडवला तरी चालेल. सो माझं म्हणणं एकच आहे की या प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवू नका. ज्यांना येत असेल त्यांनी मात्र नक्की सोडवा. आता बघा, बी स्थानकावर किती प्रवासी उतरले असा तो प्रश्न आहे. बघा, आता आपण ह्या प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑप्शन मधून जाऊया. ऑप्शन मधून जात असताना मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे की ऑप्शन मधून जात असताना तिसऱ्या किंवा दुसऱ्या ऑप्शन पासून नेहमी स्टार्टिंग करायची असते. कोणत्या? तिसऱ्या किंवा दुसऱ्या. आता आपण तिसऱ्या ऑप्शन पासून स्टार्ट करूया, 275 पासून. आपल्याला काय विचारलं आहे, 275 प्रवासी किंवा बी वर किती उतरले ही संख्या विचारली आहे. म्हणजे बी वर उतरणाऱ्यांची संख्या किती आहे, 275 असा याचा अर्थ होईल. तर 275 पासून आपण स्टार्ट करूया. बघा, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, म्हणजे 50% म्हणजे किती, निम्मे प्रवासी उतरतात. आणि आपल्याला तेवढेच विचारलं आहे की बी स्थानकावर किती उतरले. समजा आपण असं पकडलं, आता इथे बघा ए आहे, बी आहे आणि सी आहे, अशा प्रकारचे स्टेशन आहे. आता बघा, बी स्थानकावर उतरणारे प्रवासी आहे 275, म्हणजे किती, निम्मे प्रवासी उतरलेले असं त्यांनी सांगितलं ना. बी स्थानकावर 50% उतरले म्हणजे निम्मे उतरले, म्हणजे कितीच्या निम्मे 275 आहे. याचा अर्थ काय आहे, कितीच्या निम्मे 275 आहे तेवढे ए स्थानकावर होते, बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, 275च्या जे काही दुप्पट आहेत ती प्रवासी ए स्थानकावर होते. बघा, 275च्या समजा दुप्पट तुम्ही केले, बघा हे किती आले, 550. तर ए स्थानकावर किती प्रवासी होते,
550 त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने बघा. ए स्थानकापासून काही प्रवाशांसह ए स्थानकावर 550 होते, बी स्थानकावर 50% उतरले म्हणजे 275 उतरले. आता किती उरले आहेत? 275 उरले आहेत व 25 नवीन प्रवासी चढतात. आता 275 उतरले, 275 उरले आणि त्याच्यामध्ये किती नवीन प्रवासी चढलेले आहेत? 25. कुठे? बी स्थानकावर. तर याच्यामध्ये जर 25 प्रवासी नवीन चढले तर आपलं जे उत्तर आहे ते किती येईल? 300. बरोबर, 300 प्रवासी आता बी स्थानकावर होते. तर सी स्थानकावर आता बी पासून सी कडे गाडी आली तर 300 प्रवासी आले. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी काय झाले? उतरले. म्हणजे एकूण 300 प्रवासी होते, त्या 300 पैकी 40% उतरले. मग आपण त्याच्या 40% काढू. बघा, हे शून्य गेले, हे शून्य गेले, 4 त्रिक 12. 300च्या 40% किती आले? 120. म्हणजे 300 मधून किती प्रवासी उतरले आहे? 120 प्रवासी उतरले आहे. 300 वजा 120 आपला आन्सर जे आलेला आहे ते किती आलेला आहे? 180. आता 180 प्रवासी उरलेले आहेत. बघा, सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असल्यापैकी 40% प्रवासी उतरतात म्हणजे 120 उतरले, 180 उरले आणि काय करतात? 40 नवीन चढतात म्हणजे 180 मध्ये किती नवीन चढलेले आहेत? 40. हे किती आलेले आहेत? 220. आता 220 प्रवासी सी स्थानकावर आहेत. आता रेल्वे गाडीत उपस्थित, आता रेल्वे गाडीत किती प्रवासी उपस्थित आहेत? 220 प्रवासी उपस्थित आहेत. हे प्रवासी काय आहे? ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% ही संख्या आहे. ए वर किती होते? 550. 550च्या 40% 220 येतं का? हे बघून घेऊया आपण. हा 0 जाईल, हा पण जाईल, हा पण जाईल, हा पण जाईल. 5 चौक 20, 2, 5 चौक 20 आणि 2 22. बघा, 550च्या 40% 220 आहे. ओके, बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय आहे? 275. तर बी वर किती प्रवासी उतरले आहेत? 275 प्रवासी इथे उतरले आहेत. बघा, या गणिताला इथे वेळ लागतो, तिथे सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकतो, साधारणतः 3-4 मिनिटं तरी लागू शकतात. त्यामुळे ज्यांना काही फास्ट सोडवता येत असेल त्यांनी सोडवा, ज्यांना नसेल सोडवता येत त्यांनी हा प्रश्न स्किप केला तरी चालेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, एक गणिताचा प्रश्न आहे, अल्जेब्रिक गणिताचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे आपण 10वी पासून किंवा 5वी-6वी पासून ज्यावेळेस गणिताचे जे फॉर्म्युले असतात ते फॉर्म्युले आपण लर्न केलेले आहे. याच्यामध्ये बघा, ही संख्या सारखी आहे, खालची पण संख्या तशीच आहे. बरोबर. तर काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ असा आहे a² मायनस b². बरोबर, a² मायनस b². तर बघा, याचं मॉडिफाय कसं होईल? a प्लस बी, a मायनस बी. मग इथे काय करायचं आपल्याला? a प्लस बी आणि a मायनस बी. हा 3.49 काय आहे? a आणि 0.51 काय आहे? b. तर बघा, a² मायनस b². तर याचं कसं असतं? a प्लस बी, a मायनस बी. आणि खाली बघा काय आहे? खाली काय आहे? a मायनस बी, a मायनस बी. हे खाली आहे. बघा, इथे गुणाकाराच्या स्वरूपात, इकडे पण गुणाकाराच्या स्वरूपात. हे दोघं काय होतील? कॅन्सल होतील. काय उरलं इथं? फक्त a प्लस बी उरलं. a प्लस बी, a काय होता? 3.49 आणि b काय होता? 0.51. यांचे काय करायचे आपल्याला? बेरीज करायची आहे. प्लस बघा, 9 आणि 1 10, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 1 3 आणि 1 4, 4.00 म्हणजे उत्तर काय आलं? 4 आहे का ऑप्शन मध्ये? बघा, 4 क्रमांक नाही, सॉरी, 4 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे आहे. काय आहे फॉर्म्युला? फक्त a² मायनस b² एवढं तुम्हाला लावायचं होतं तिथं, आणि तो फॉर्म्युला जर माहित असेल तर तुमचं उत्तर येऊन जाईल. पुढचं एक्झाम्पल. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंदे खरेदी केली. त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद काय करू शकला असता? खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर ते बघत असताना तुमच्याजवळ क्वेश्चन पेपरची हार्ड कॉपी असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही इथे जे काही सांगत आहे ते तुम्हाला तिथे नोट करायला किंवा ते सोडवायला तिथे मदत होईल. तर बघा, आता समीरने काय केलं? 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आता इथे सुद्धा आपण ऑप्शन मधून जाऊया. ऑप्शन मधून जात असताना आपण तिसऱ्या ऑप्शन पासून समजा स्टार्टिंग केले तर किती आहे? 32.
आता मी काय म्हणतो की 32, आपल्याला काय विचारलं की समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले पूर्वीला, तर 32 सफरचंद त्याने कितीला घेतले असतील, 360 रुपयाला. मग आपण एका सफरचंदाची किंमत काढूया. बरोबर, एका सफरचंदाची आपण किंमत काढूया. मग काय करावं लागेल आपल्याला, 360 भागिले किती करावं लागेल, 32. बरोबर, 16. बरोबर, 2 8 16. इथे परत 2 4 8, इथे 45. बघा इथे 32 ने 360 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून हा जो ऑप्शन आहे हा इथे येणारच नाही, कारण आपल्याला एका सफरचंदाची किंमत काढायची आहे आणि 360 ला हा पूर्ण भाग जात नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. हे लक्षात घ्या. असंच आपलं लॉजिक असतं. इथे हा ऑप्शन येणार नाही कारण याच्याने याला पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे पुढची प्रोसेस करायची गरज नाही. आता आपण पुढचा ऑप्शन ट्राय करूया. बघा समजा मी 24 घेतला. किती ऑप्शन घेतला, आता 24 घेतला. ऑप्शन पासून सुरुवात करूया. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद. आता 360 रुपयाला काही सफरचंद, एका सफरचंदाची किंमत बघूया आपण. 360 भागिले किती होतील, 24 होतील. बघा 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 2 1 2 15. एक सफरचंदाची किंमत किती आली, 15. एका सफरचंदाची किंमत किती आली, 15. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट, म्हणजे त्याला 15 रुपयाला न पडता 3 रुपयाची सूट, म्हणजे त्याला कितीला सफरचंद पडलेला आहे, 12 रुपयाला. आता याच्यातून 3 रुपयाची सूट म्हणजे ते सफरचंद कितीला पडलेलं आहे, 12 रुपयाला. तर बघा जर 12 रुपयाला एक सफरचंद आहे तर 360 रुपयाला त्याने किती सफरचंद घेतले, हे जर आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, 360 भागिले 12, 12 त्रिक 36, 30 काय झाले सफरचंद. जर 12 रुपयाला सफरचंद त्याला भेटलं असतं तर त्याने किती सफरचंद खरेदी केली असते, 30. बरोबर, 30 सफरचंद त्याने खरेदी केली असते. बरोबर, परंतु आता किती सफरचंद खरेदी केली आहे, फक्त 24 सफरचंद. तर आपल्याला काय आहे, आपल्याला जो ऑप्शन करेक्ट आहे हे कसं, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. म्हणजे 24च्या 25% करून घ्या, म्हणजे तेवढे सफरचंद तो 12 रुपयाला मिळाले असते तर खरेदी करू शकला असता. मग आता बघा 24च्या 25% अधिक जर 30 येत आहेत का ते बघून घ्या. आपण काय करूया, 24च्या 25% करूया. 24च्या 25%, कारण पूर्वीच्या सफरचंदांच्या 25% करायचे ना. म्हणजे बघा 25 1 25, 25 चौक 100, 4 1 4, 4 7 24. 24च्या 25% किती असतात, 6. आणि 25% तो काय अधिक, म्हणजे 24 आणि 6 30. किती सफरचंदे खरेदी करू शकला असता, 30 सफरचंदे. बरोबर, 3 रुपयाची सूट मिळाल्यावर 30 सफरचंदे तो खरेदी करू शकला असता. म्हणजे आपला ऑप्शन किती नंबरचा आहे, 1 नंबरचा 24. हा सुद्धा प्रश्न तुम्ही स्किप केला तरी चालेल, ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी सोडवला तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल की प्रश्न एकदम इझी आहे, तुम्ही काही स्किप का करायला सांगतात. इथे तुम्हाला इझी वाटतात, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला टाइमाचं लिमिटेशन्स असतं. बरोबर, तर त्यामुळे तिथे तो प्रश्न प्रत्येकालाच इझी जाईल असं नाही. पेपर हा सर्वांना जमत असतो, परंतु टाइमामध्ये ज्याला जमतो तोच पूर्वपरीक्षा पास करत असतो किंवा तोच पोस्ट मिळवत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला टाइमात जमणं हे महत्वाचं आहे. आता बघा 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. काय विचारलं, 150 आणि 500 या संख्यांमधील किती संख्यांना कशाने भाग जात आहे, 11ने भाग जातो. बघा याच्यासाठी फॉर्म्युला बघा काय आहे, शेवटची संख्या इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न नेहमी तुम्ही कोणतंही गणिताचं पुस्तक बघत असता तर त्यामध्ये सुरुवातीला चॅप्टर असतो बघा संख्या. तर त्या संख्यामध्ये नैसर्गिक संख्या असतात, मूळ संख्या वगैरे वगैरे भरपूर साऱ्या संख्याचे जे काही सब टॉपिक असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामधलाच हा एक घटक तुम्हाला आयोगाने विचारलेला आहे. आणि याच्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आणि आयोगानेच काय की सरळ सेवेच्या प्रत्येक एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. बरोबर, तर त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जमलेच पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर बघा आता काय विचारलं, शेवटची संख्या इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. a म्हणजे पहिली संख्या असते, n म्हणजे एकूण संख्या किती असतात, तर d म्हणजे त्या संख्यांमधला डिफरन्स. बरोबर, आता बघा शेवटची संख्या, आता आपल्याला कितीने भाग जाणार पाहिजे, 11ने भाग जाणार. मग 150च्या पुढे अशी कोणती संख्या आहे की जिला 11ने भाग जातो, आणि 500च्या आतली अशी कोणती संख्या आहे जिला 11ने भाग जातो. बघा आता जर शेवटची संख्या म्हणजे 500च्या आतली जी संख्या आपण विचारली ज्याला 11ने भाग जातो, समजा आपण जर 495 घेतला, बघा 495 याला 11ने जातो का,
11 चौक 44, 5, 11 5 55. बघा शेवटची संख्या कोणती आहे? 495 ही शेवटची संख्या आहे. ए म्हणजे पहिली संख्या. ए म्हणजे पहिली संख्या. पहिली संख्या कोणती आहे? 150च्या पुढची. 150च्या पुढची जी संख्या आहे ती आहे 154, जिला 11 ने भाग जातो. बघा 11 1 11, 4 11 चौक 44. 154 जी आहे ती पहिली संख्या आहे. 154 अधिक n. n म्हणजे एकूण किती संख्या आहे? बघा आपल्याला किती संख्या विचारल्या, एकूण संख्या, हाऊ मेनी नंबर्स, n-1 आणि डिफरन्स. आता त्या संख्यांमध्ये कितीचा डिफरन्स असेल? तर 11चा डिफरन्स असेल, कारण 154 पहिली संख्या असेल, त्यानंतर 11 ने वाढवलं तर पुढची संख्या 165 येईल, त्यानंतरची पुढची संख्या तुम्हाला 177. अशा प्रकारच्या या संख्या आहेत. म्हणजे त्या प्रत्येक दोन संख्यांमधला डिफरन्स कितीचा आहे? 11चा. इथे 11 आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला हे फक्त सोडवायचं आहे आणि यांची जी व्हॅल्यू असेल त्या किती संख्या असतील येईल. आता बघा 495 154 अधिक 11 गुणिले n-11, 495. 154 मध्ये 11 n प्लस होणार नाही, वजा 11 होतील. 4तून 1 गेला 3, 5तून 1 गेला 4, 143 अधिक 11 n. हा 143 आहे, हा इकडे येताना वजा होईल, म्हणून 495 वजा 352. हा 11 n आहे, इकडे येताना भागिले 11 n. 352 11 1 11, 11 त्रिक 33, इथे किती उरले 2, 11 2 22. एकूण किती संख्या आहे? 32 आहे का ऑप्शन मध्ये? बघा 32 हा ऑप्शन आहे. बघा शेवटची संख्या हा जो फॉर्म्युला आहे हा त्याच्यामध्ये यूज करायचा होता. आता बघा हा जो काही प्रश्न आहे स्टॅटिस्टिक्सवर आधारित प्रश्न आहे. कोणाला जर वाटत असेल हा प्रश्न खूप मोठा आहे, मी स्किप करून देतो, तर मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी सोडवायला पाहिजे. सगळ्यांनी तो प्रश्न सोडवायला पाहिजे, कारण याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न दिसताना फक्त मोठे दिसतात, परंतु एकदम छोटे प्रश्न असतात. म्हणजे जे आपल्याला एकदम इझी मध्ये सोडवता येतील अशा प्रकारचे हे प्रश्नाची डिझायनिंग असते. तर बघा आपण हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा? जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे? 40,000 रुपये असेल, तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवास, घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. ही पूर्ण मोठी वर्तुळाकृती आहे आणि यांच्यामध्ये त्यात तुम्हाला कोण कोण विचारलं आहे? किराण्यावर, प्रवासावर आणि घर भाड्यावर एकूण किती खर्च केला हे तुम्हाला त्यांनी दाखवायचं आहे. तर बघा हा पूर्ण सर्कल जो आहे, हा पूर्ण सर्कल सर्वांना माहित आहे, एक पूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो? तर ते 360 डिग्रीचा असतो, बरोबर. आता बघा इथे आपण बघूया 360 पैकी आपल्याला कोणतं कोणतं काढायचं आहे? घरभाडे, किराणा माल आणि प्रवास यांची बेरीज करा. किराणा, प्रवास आणि घरभाडे बघा 110, 70 आणि 90 यांची काय करायची आपल्याला? बेरीज. बघा 9 1 10, 10 7 17, 1 1 2 किती आले? 360 पैकी किती खर्च झालेला आहे? तो 270. आता आपण वर्तुळाचा विचार करतो आहे. 360 डिग्री पैकी 270 डिग्री या 3 गोष्टींवर आहे, किराणा, प्रवास आणि घरभाडे. जर एकूण 360 होते तर त्याच्यापैकी 270 या 3 गोष्टींवर आहे, तर एकूण उत्पन्न किती आहे? 40,000 रुपये. तर 40,000 किती रुपये या गोष्टींवर असेल? तर 360 ला 270 आहे, तर 40,000 किती असेल? म्हणून काय करायचं? 40,000 360, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 1 4, 4 1 4, 1 2 3 4, 10,000 गुणिले 3 किती आलं उत्तर तुमचं? 30,000. बघा या तिघी गोष्टींवर किती खर्च केलेला आहे? 30,000 रुपये आहे ऑप्शन मध्ये. बघा 2 नंबरचा ऑप्शन 30,000 रुपये. नफा तोटा यांच्याबद्दल जो काही गणित आहे ते विचारलेलं आहे. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत ए ला 10% तोट्याने विकली, तर व्यवहारामध्ये काय झाले? व्यवहारामध्ये काय झालेले हे आपल्याला सांगितलं आहे. तर बघा इथे ए आहे आणि इथे बी आहे.
10% नफ्याने आपण असं समजू की एने ती गोष्ट जी आहे ती कितीला घेतलेली आहे, 100 रुपयाला. 100 रुपयाला ती गोष्ट होती. तर त्याने काय केलं, 10% नफ्याने कोणाला विकली, बीला. म्हणजे त्याने बीला ती वस्तू दिली, ती बीला कितीला दिली, 10% नफ्याने. म्हणजे किती, 110 रुपयाला. 110 रुपयाला म्हणजे बी एला ती गोष्ट 100 रुपयाला होती, त्याने ती वस्तू बीला कितीला दिली, 110 रुपयाला. का, कारण त्याने 10% नफ्याने विकली. बघा पहिल्यांदा व्यवहारात किती टक्के नफा झाला, 10% नफा कोणाला होत आहे, एला. आता बीने काय केलं, बीने तीच वस्तू परत एला 10% तोट्याने विकली. आता बीने हीच जी वस्तू आहे, आता बीकडे ती वस्तू किती रुपयाला आहे, 110 रुपयाला. ती वस्तू त्याने काय केली, 10% तोट्याने एला विकली. म्हणजे 110च्या 10% तोट्याने जर आपण एला त्यांनी गोष्ट विकलेली आहे. मग बघा 110च्या 10%, बघा 11 आणि आपल्याला त्या बीला काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. म्हणजे 110 मधून त्याने किती वजा केले, 11. किती उरले हे, 99. म्हणजे बीने एला ती वस्तू परत किती रुपयाला दिलेली आहे, 99 रुपयाला. सुरुवातीला ए वर जवळ 100 रुपयाला होते, त्याने बीला 110 रुपयाला दिली. बीने तीच गोष्ट कितीला दिली, 99 रुपयाला दिलेली आहे. आता बघा सुरुवातीला याने किती रुपयाला होती, 100 रुपयाला. सुरुवातीला याला किती टक्के फायदा झाला, एला 10%. त्याच्याकडे 100 रुपयाला होती, परंतु त्याला जेव्हा बी पासून वस्तू मागायची होती त्यावेळेस त्याने 99 रुपयाला वस्तू घेतलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा त्याला किती टक्के नफा झालेला आहे, 1%. बरोबर. सुरुवातीला एला 10% नफा झालेला आहे आणि नंतर बीने जरी एला विकली तरी सुद्धा एला 1% नफा झालेला आहे. म्हणजे या पूर्ण व्यवहारामध्ये ए हा नफ्यामध्ये आलेला आहे. एला नफा किती झाला, सुरुवातीला 10%, नंतर 1%. म्हणजे टोटल व्यवहारामध्ये एला हा 11% नफा झालेला आहे. म्हणून आता आपला ऑप्शन बघा, एचा नफा ना तोटा झाला, हे चूक येईल. एचा 11% नफा झालेला आहे. कसा झाला, पहिल्यांदा व्यवहारामध्ये 10% नफा आणि नंतर बीने परत एला तोट्याने विकली तर तेव्हा 1% नफा. अशा दोघी मिळून 11% नफा एला झालेला आहे. बघा जॉमेट्री किंवा भूमिती, क्षेत्रफळ, परिमिती यांवर आधारित या प्रकारचं गणित आहे. तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं आय थिंक की 4 प्रकारच्या ज्या काही आकृत्या आहेत त्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती व्यवस्थित करून ठेवायची. त्रिकोण असतो, चौकोन असतो, आयत असतो. बरोबर. 3 प्रकारचे त्रिकोण असतो, चौकोन असतो आणि आयत असतो आणि गोल असतो. या प्रकारच्या ज्या काही आकृती आहेत त्या आकृतींचा तुम्ही क्षेत्रफळ आणि परिमिती यांची जी काही गोष्ट आहे, यांचे जे काही फॉर्म्युला आहे ते व्यवस्थित लर्न करून ठेवायचं. कारण आयोगाला जे काही प्रश्न आहेत ते याच्याच अवतीभोवती फिरत असतात. बघा आता इथे सुद्धा तसंच आहे. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील. आता मला सांगा की किती मीटर आहे, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद. बघा असा जो काय आहे आयत असेल. बरोबर. तर याच्यामध्ये काय बसवायचं आहे, त्यांना फरशा बसवायच्या आहे. बरोबर. अशा प्रकारच्या फरशा बसवायच्या आहे. मग सांगा मला, फरशा आपण बाहेर लावता की मध्ये लावता, मध्ये लावता. याच्यामुळे इथे काय येईल की पूर्ण त्या ज्या गोष्टीच आहे ते क्षेत्रफळ विचारात येईल. हे लक्षात घ्या. कारण जर आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न असतात, एकदा असतं फरशा लावणे आणि एकदा असतं तारेचं कुंपण लावणे. तर तारेचं कुंपण नेहमी बाहेर लावलं जातं म्हणून आपण तिथे त्या गोष्टीची परिमिती विचारात घेतो, परंतु फरशा या नेहमी मध्ये लावल्या जातात. क्षेत्रफळ म्हणजे काय, त्या गोष्टीने एकूण व्यापलेली जागा. म्हणून ती क्षेत्रफळ हा मधला भाग असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या सर्व गोष्टींचं काय बघायचं आहे, क्षेत्रफळ. तर आता ज्यावेळेस तुम्हाला फरशा लावण्याचं हे जे काही गणित आहे हे विचारलं जातं आणि तुम्हाला काय विचारतात की एकूण किती फरशा लागल्या जातील, तर अशा वेळेस एक स्पेशल फॉर्म्युला आहे किंवा एक स्पेशल पद्धत आहे, ती लक्षात घ्या. ती पद्धत काय आहे, आता बघा फरशा तुम्हाला लावायच्या आहेत. तर बघा काय करायचं आहे, त्या पूर्ण जागेचं तुम्ही क्षेत्रफळ घ्या आणि त्यानंतर फरशीचं क्षेत्रफळ यांचा भागाकार करा. आता पहिल्यांदा काय करू आपण, जागेचं क्षेत्रफळ. आता जागेचं क्षेत्रफळ किती येईल, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद. इथं मीटर मध्ये आहे आणि इथं सेंटीमीटर मध्ये आहे. इथं मीटर मध्ये, इथं सेंटीमीटर मध्ये. मग आपल्याला काय करू, हे मीटरचं जे रूपांतर आहे ते सेंटीमीटर मध्ये करून घेऊया. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. तर 18 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर. 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर.
झालं इथपर्यंत. आता हा काय झाला तुम्हाला आयत. बघा एक लांबी 1800 आहे, एक 1200 आहे, एक मोठी आहे एक छोटी आहे आयताचा. तर आयताचं क्षेत्रफळ काय सांगतं आपल्याला, लांबी गुणिले रुंदी. काय सांगतं आपल्याला, लांबी गुणिले रुंदी. म्हणजे लांबी काय आहे 1800 गुणिले रुंदी 1200, हे झालं आयताचं क्षेत्रफळ. म्हणून फरशा बसवत असताना सुरुवातीला आयताचं क्षेत्रफळ म्हणजे जागेचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. आता येऊया आपण फरशीचं क्षेत्रफळ. फरशीचं क्षेत्रफळ म्हणजे काय, 30 सेंटीमीटर बाजू असलेली चौरस आकृती फरशी आहे. म्हणजे काय की तो एक चौरस आहे, त्या चौरसाची सगळ्या बाजू काय आहे 30 सेंटीमीटर या चौरसाच्या बाजू आहे. आणि चौरसाचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आपल्याला काय सांगतं की बाजूचा वर्ग करणे. काय करणे, बाजूचा वर्ग करणे. म्हणजे काय की सर्व बाजू सारख्या पाहिजे, त्यावेळेस आपण काय करूया बाजूचा वर्ग. म्हणजे 30 सेंटीमीटरचा तुम्हाला काय करायचं आहे वर्ग, म्हणजे 30 गुणिले 30 यांचा भागाकार करा, तुम्हाला काही एकूण फरशा किती लावण्यात येईल हे समजेल. आता बघा इथे आपण 0 जातील 0 जातील, हा पण 0 जाईल, हा पण जाईल. 3 1 3, 3 चौक 12, त्यानंतर 3 1 3, 3 6 18, हे किती आले 600 गुणिले 4, 6 चौक 24. बघा 2400 एकूण किती फरशा लागतील त्या पूर्ण जागेमध्ये, 2400 फरशा आहे ऑप्शन मध्ये, 3 नंबरचा ऑप्शन. बघा ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती, अशा प्रकारे त्यांनी तुम्हाला विचारलं आहे. काय विचारलंय, तर ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. बघा लेक्चरमध्ये जे घेत असताना या गणितावर मी जास्तीत जास्त भर दिलेला होता, अशा प्रकारच्या गणितांवर. म्हणजे आपण जेवढ्या काही गणितांवर भर दिला आहे, जेवढ्या काही टॉपिकवर भर दिला आहे त्यावरच प्रश्न सर्व आलेले आहे. आणि तेवढे जरी जमले असते तरी तुमचा स्कोर 15+ आला असता. बघा अशा प्रकारचे गणित आपण घेतले आहे. ताशी किती आहे वेग 80 किलोमीटर आणि 700 मीटर लांबीची आगगाडी. बघा ज्यावेळेस आगगाडीची लांबी असते आणि त्यासोबत पुलाची लांबी असते, त्यानंतर प्लॅटफॉर्मची लांबी असते किंवा बोगद्याची लांबी असते, या प्रकारे कोणतीही लांबी असेल तर आगगाडीची लांबी आणि या प्रकारची लांबी यांची काय करायची असते, नेहमी बेरीज करायची असते. बरोबर, यांची काय करायची असते बेरीज. परंतु आता इथे काय विचारलं आपल्याला, प्लॅटफॉर्मचीच लांबी विचारली आहे. म्हणून आपण काय करूया, तोतास 700 मीटर लांबीची आगगाडी हा जो काही सेक्शन आहे हा थोडासा बाजूला ठेवूया आणि ताशी किती आहे 80 किलोमीटर पर आवर. आता बघा इथे किती आहे सेकंदामध्ये वेग आहे, इथे किती आहे तासामध्ये आहे, इथे मीटरमध्ये आहे, इथे किलोमीटरमध्ये आहे आणि सर्व ऑप्शन मध्ये मीटर आहे. आगगाडीची लांबी असेल, पुलाची असेल, प्लॅटफॉर्मची असेल किंवा बोगद्याची असेल, या प्रकारच्या सर्व लांबी असतात त्या मीटरमध्ये असतात. बरोबर, आणि वेग मात्र तुम्हाला दिलेला असतो तो ताशी किलोमीटरमध्ये दिलेला असतो. जर तास हे सर्वात मोठं युनिट असेल तर वेगामध्ये किलोमीटर असतं, आणि जर किलोमीटरचं रूपांतर तुम्ही मीटरमध्ये करत असाल तर तासांचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, तर सेकंदामध्ये करावं लागेल. जर 1 तास 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात, तर 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात. किती 3600 सेकंद. जर किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करत असाल तर तासांचं रूपांतर मिनिटामध्ये न करता तासाचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल. तर बघा आता कशा प्रकारे करायचं, ताशी किती आहे 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर. आता आपण काय करूया, तासाचं रूपांतर सेकंदामध्ये आणि 80 किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये. आता बघा तास, मग आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सेकंदामध्ये वेळ लिहायचा आहे, इथे सोडवूया आपण सेकंद आणि इथे मीटर. 80 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1 मीटर म्हणजे 1000 मीटर, 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर. सो इथे आपण लिहूया 80,000. आणि 1 तास म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद का नाही 60 मिनिटं असतात आणि सेकंद किती होतील 3600. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 3600ला 80,000 आहे. आपण हे बाजूला ठेवलं आहे का, कारण इथे ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस दोघांची लांबी प्लस करून लिहायची असते, परंतु आपल्याला एकाची लांबी माहित नाही, म्हणून आपण जी कोणती लांबी त्याच्यातून ही लांबी वजा करून आपल्याला ती लांबी येईल. बरोबर, तर आता सेकंदाचं अजून कोणती इथं संख्या आहे का जी सेकंदामध्ये आहे, तर बघा इथं कोणती आहे 72 सेकंद. तर सेकंदाच्या खाली लिहा 72, इथे किती येते आणि हे तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा सोडवून घ्यायचं आहे. 72 गुणिले 80,000 हे 3600, हे शून्य जातील, हे शून्य जातील, 36 1 36, 36 दुने 72, 8 दुने 16. बघा हे किती आले आहे एकूण लांबी. आता ही जी 1600 मीटर आली आहे
बघा 1600 मीटर ही जी काही आलेली आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय आहे की बोगदा इथे काय दिलेलं आहे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे या दोघींची लांबी मिळून किती आहे 1600 मीटर. या दोघांची लांबी मिळून इथे किती येईल 1600 मीटर. जर 1600 मीटर दोघांची मिळून लांबी आहे तर त्याच्यापैकी 700 मीटर आगगाडी आहे, तर उरलेली मीटर कोण असेल बोगदा असेल. मग आपल्याला काय करावं लागेल 1600 मधून 700 वजा करावे लागतील. मग 1600 वजा आपण जर 700 केले तर आपला उत्तर काय आलं 900 मीटर. तर 900 मीटर लांबीचं काय असेल प्लॅटफॉर्म असेल. आणि ऑप्शन नंबर 2 बघा 89 नंबरचं गणित. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर नीरज एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. परत एकदा काम काळ वेग या पद्धतीवर गणित आलेलं आहे. बघा भूषण एक काम किती दिवसात पूर्ण करतो आहे 80 दिवसात आणि 10 दिवस त्याने काम केलं. आता सुरुवातीला आपण भूषणचा उल्लेख करूया आणि त्यानंतर नीरजकडे येऊया. इथे नेहमी लक्षात घ्यायचं दोघांनी एकत्र मिळून काम केलं का, कारण आपण सोडवताना भरपूर गणित अशा आहे की दोघं एकत्रच मिळून काम करतात, परंतु इथे तसं दिलेलं आहे का की दोघांनी एकत्र मिळून काम केलं नाही. प्रत्येक जण सेपरेट काम करत आहे आणि उरलेलं काम जो उरलेला व्यक्ती आहे तो आला आणि त्याने ते पूर्ण केलेलं आहे. मग आता सुरुवातीला आपण भूषणकडे येऊया आणि ते आहे नीरज. आता भूषण एक काम किती दिवसात करतो, भूषण एक काम किती दिवसात करतो 80 दिवसात. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु त्याने किती दिवस काम केलं फक्त 10 दिवस काम केलं. तर 10 दिवसात मला सांगा त्याने किती काम केलं. आपण पहिल्यांदा भूषणने केलेलं काम काढून घेऊया. एक काम 80 दिवसात करतो, 10 दिवसात तो किती काम करतो. 10 गुणिले 1 भागिले 80 म्हणजे काय किती आलं. त्याने किती काम केलेलं आहे 108 काम केलेलं आहे. कोणी भूषणने 108 काम केलं आणि तो 10 दिवसानंतर निघून गेला. आता उरलेलं काम नीरज पूर्ण करतो. 108 काम त्याने पूर्ण केलेलं आहे, म्हणजे उरलेलं काम किती आहे नीरजच्या वाट्याला किती काम आलं 708 काम नीरजच्या वाट्याला आलं. कारण 8 भागापैकी 1 भाग पूर्ण झालेला आहे. 8 भागापैकी 1 भाग पूर्ण झाला म्हणजे किती भाग राहिले 7 भाग राहिले. 8 भागापैकी 7 भाग कोणाच्या वाट्याला आले आहे नीरजच्या. आणि नीरजने उर्वरित काम नीरजने किती दिवसात पूर्ण केलेलं आहे 35 दिवसात. जर नीरज 708 काम 35 दिवसात पूर्ण करतो, किती दिवसात 708 काम तो किती दिवसात पूर्ण करतो 35 दिवसात. तर नीरज एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे पूर्ण जर काम करायचं असेल तर नीरज किती दिवसात पूर्ण करेल. जर 708 काम 35 दिवसात करतो तर एक काम तो किती दिवसात पूर्ण करेल कोण नीरज. सो आपण काढायचं 1 गुणिले 35 भागिले 708. आता 1 गुणिले लिहायचं नाही, इथे भागाकाराच्या स्वरूपात 8 आहे किंवा 708 आहे. तो गुणाकार असताना त्याचा काय होईल रेसिप्रोकल होईल. म्हणजे 35 गुणिले 8/7 7 एका 7 7 5 35 8 5 किती होतात 40. नीरज ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल 40 दिवसात. आहे ऑप्शन मध्ये. बघा सरासरीवर आधारित गणित आलेलं आहे. या सुद्धा क्वेश्चनला किंवा या सुद्धा प्रकाराला आपण लेक्चरमध्ये खूप सारं महत्व दिलेलं आहे. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा नेहा नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. वयवारी हा सेक्शन तुम्हाला जास्तीत जास्त सरासरीमध्येच इन्क्लूड झालेला दिसतो कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना वयवारी, शेकडेवारी, सरासरी, त्यानंतर दिशा वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत मी लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे की 9-10 घटक जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून जाणंच महत्वाचं आहे. त्यावेळेसच तुमचा जो काही पेपर आहे तो निघेल. कारण त्याच्यावर वारंवार प्रश्न येत असतात आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आपण जे काही टॉपिक केले आहे ते व्यवस्थित जमतं की नाही, पेपरमध्ये आपल्याला सोडवता येतं का नाही, यासाठी तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. म्हणून आपण पीवायक्यूचे प्रश्न टाकत असतो. कारण का पीवायक्यू मध्ये सुद्धा आपल्याला तशा प्रकारचे क्वेश्चन सोडवायला भेटतात जेणेकरून आपली प्रॅक्टिस होतील आणि मग आपण पेपरमध्ये परफॉर्मन्स हा चांगला करू शकतो. बघा 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय, एकूण वय विचारलं का, सरासरी वय किती होते 34 वर्ष 5 वर्षापूर्वी. कोणाची रेखा आणि नेहा. आपण इथे रेने पेक्षा आर्यन लावू. तर 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय किती होते 34 वर्ष होते. आता सरासरी वय 34 वर्ष होते म्हणजे काय
रेखा आणि नेहा याला म्हणतात सरासरी. सरासरी म्हणजे काय? एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या इज इक्वल टू सरासरी. तर सरासरी 34 होती. मग आपण त्या दोघांची एकूण बेरीज किती होती 5 वर्षापूर्वी ते बघूया. मग ते आपल्याला बघता येईल का? r प्लस m अपॉन 2 इज इक्वल टू 34. हा 2 आहे तो तिकडे मल्टिप्लाय होऊन जाईल. r प्लस m 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांच्या वयाची बेरीज किती होती? 68. आता आपण येऊया आजवर. आज रेखा आणि नेहा. तर रेखा आणि नेहा 5 वर्षापूर्वी 68 होत्या. आज त्यांचं वयाची बेरीज किती असेल? तर आपल्याला काय करावं लागेल की 5 वर्षापूर्वी होतं म्हणून रेखामध्ये प्लस 5 करा आणि नेहामध्ये पण प्लस 5 करा. म्हणजे किती? एकूण प्लस 10 करावं लागतील. 68 अधिक 10 म्हणजे किती झाले ते? आज त्या दोघांची बेरीज किती आहे? 78. बरोबर. आज त्यांची बेरीज 78 आहे. तर आजचा उल्लेख काय आहे? रेखा, नेहा आणि नीरज. आता याच्यामध्ये नीरज ऍड झालेला आहे आणि नीरजचे आणि या सर्वांचे सरासरी वय आज किती आहेत? 33 वर्ष. म्हणजे याच्यात कोण ऍड झालेला आहे? नीरज. नीरज ऍड झालेला आहे आणि यांचे सरासरी वय किती आहे? 33. आता दोघांची बेरीज 78 आहे. इथे नीरज आहे. सरासरी म्हणजे एकूण किती जण झाले? 3. आणि यांची सरासरी आज किती आहे? 33 वर्ष आहे. आपल्याला काय विचारलंय? नीरजचं 10 वर्षानंतर. आधी नीरजचं आजचं वय किती येईल ते काढून घेऊया. इथे बघा 78 अधिक नीरज भागिले 3 इज इक्वल टू 33. हा 3 इकडे भागाकारला आहे, तिकडे जाताना तो गुणाकार होईल. 78 अधिक नीरज हा 33 त्रिक 99 होते. त्यानंतर नीरज 99 मधून 78 वजा करा. बघा नीरज आज नीरजचं वय किती आहे? 21. आपल्याला आजचं वय विचारलं का नाही? 10 वर्षानंतर नीरजचं वय. तर 21 आज आहे. 10 वर्षानंतर त्याचं वय किती असेल? 31 वर्ष. आहे का ऑप्शन मध्ये? बघा परत एकदा काम, काळ, वेग, मजूर यांचं गणित विचारलेलं आहे. 2 प्रकारचे गणित या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले. याच्या आधी पण आपण मजुरांचं किंवा काम किती करतो आणि वेळ किती लागतो अशा प्रकारचं गणित सोडवलेलं आहे. आता सुद्धा ते गणित आहे. काय आहे? 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? आता बघा यामध्ये काय आहे? नेहमी तुम्हाला मी सांगत आलेलो आहे की मजूर गुणिले डेज भागिले वर्क्स. बरोबर. आपलं एक फॉर्म्युला होता बघा. ज्यावेळेस तास दिलेले असतील तर त्यावेळेस काय? MDH नावाचं सूत्र तुम्हाला मी सांगितलं आहे आणि भागिले वर्क आपल्याला बघायचं होतं. परंतु इथे तास आहे का? नाही. इथे फक्त मजूर, दिवस आणि काम आहे. तर M × D अपॉन वर्क्स. M म्हणजे मॅन, डेज आणि वर्क किती केलं तेवढं आहे. बघा आता सुरुवातीला किती मजूर आहेत? 6 मजूर गुणिले डेज किती लागतात त्यांना? 4 आणि वर्क किती वर्क केलं? वर्क किती केलं त्यांनी? 9600 विटा बनवलेल्या आहेत. इज इक्वल टू आता पुढची कंडिशन बघा. पुढची काय आहे? 18 मजूर 2 दिवसात किती विटा? म्हणजे इथलं तुम्हाला वर्क विचारलं आहे. बरोबर. हे वर्क तुम्हाला इथे विचारलेलं आहे. आता काय करायचं? फक्त यांचं जे काही मॉडिफिकेशन आहे ते आपल्याला करायचं आहे. बघा आता कसं करायचं आहे? 6 गुणिले 4. इकडे जो काही घटक जो आहे तो इकडे जो गुणाकाराच्या स्वरूपात आहे तो तिकडे जाताना काय होईल? भागाकाराच्या किंवा इकडच्या भागाकाराचे स्वरूप तिकडे जाताना काय होईल? गुणाकाराच्या स्वरूपात येईल. तर तुम्ही कोणत्या पण प्रकारे जरी सॉल्व्ह केलं तरी पण उत्तर येईल. आपण पहिल्यांदा हा W इकडे जाताना वर्क करून घेऊया. 9600 इज इक्वल टू 6 गुणिले 4 आणि हा 9600 कडे भागाकारला तिकडे जाताना तो गुणाकार होईल. म्हणजे इथे फक्त वर्क राहील. आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे? वर्क किती होईल ते काढायचं आहे. संबाला 12 7 1 18. त्यानंतर 2 1 2 2 2 4. बरोबर. अजून कुठे भाग जातो का? 2 1 2 2 4 8 2 8 16. बघा इथे किती आहे? 4800 गुणिले किती करायचे आपल्याला? 3. 8 1 24 2 4 3 12 2 14. किती विटा बनवतील ते? 14400 विटा बनवतील. आहे का ऑप्शन मध्ये? बघा 4 नंबरचं उत्तर 14400 विटा.
परत एकदा ट्रेनचं गणित विचारलेलं आहे तुम्हाला. बघा या घटकावर सुद्धा तुम्हाला 2 एक्झाम्पल इथे विचारले आहे, ट्रेनवर आणि मजुरांवर. 2 एक्झाम्पल म्हणजे असे 4 एक्झाम्पल तुम्हाला फक्त 2 टॉपिकवर विचारले आहे. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी शोधा. जशा पद्धतीने आपण मागचं गणित सोडवलं आहे त्याच पद्धतीने आपण सोडवूया. 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे इथे बघा 3600 सेकंद. 3600 सेकंदात किती झाले? 54,000 मीटर. आता इथे 3600 सेकंद 54,000 का घेतलं मागच्या गणितात मी सांगेल. 3600 ला किती आहे? 54,000. तर बघा इथे सेकंद आहे, सेकंद किती आहे इकडे? 9 सेकंदात किती. आणि ट्रेनची लांबी नेहमी मीटर मध्येच राहणार आहे हे सांगितलं, म्हणून ऑप्शन मध्ये पण मीटर आहे. 9 गुणिले 54, 9 गुणिले 54,000 भागिले किती आले? 3600. हे 0 जातील, हे पण 0 जातील. 9 1 9, 9 चौक 36, 4 1 4, 4 1 4, 4 3 12 आणि किती आले? 4 5 20. किती झाले ते? 135 मीटर आहे का? बघा 3 नंबरचं उत्तर 135 मीटर. खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? म्हणजे तुम्हाला सिरीजवर आधारित गणित आहे ते विचारलेलं आहे. 3 6 11 18 तर पुढची संख्या काय? बघा यांच्यामधला सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं आहे, सर्वात पहिल्यांदा काय बघायचं आहे? दोघांमधला डिफरन्स किती येतो हे पहिल्यांदा बघा. 3 आणि 6 मध्ये बघा डिफरन्स कितीचा आहे? 3चा. 6 आणि 11 मध्ये 5, 11 आणि 18 मध्ये 7. बघा डिफरन्स कसा आहे? 3 5 7 म्हणजे जो पुढचा डिफरन्स असेल तो कितीचा असेल? 9चा असेल. मग 18 मध्ये तुम्हाला किती प्लस करायचे आहे? 9. 18 मध्ये 9 प्लस करा, किती उत्तर आलं? 27. बघा दिशेवर आधारित एक्झाम्पल आहे. 2 मिनिटं बघा. बघा अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर गेला, भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यांच्यामधील अंतर किती? ओके, आता याच्यासाठी डायग्राम काढावा लागेल आपल्याला. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेत 4 किलोमीटर गेला. हे घर आहे. या घरापासून पश्चिम, आता पश्चिम बाजू म्हणजे आपली डावी बाजू. डाव्या बाजूकडे तो किती गेलेला आहे? 4 किलोमीटर. बघा इकडे 4 किलोमीटर गेला. इथे काय आहे? शाळा. इथे शाळा आहे. 4 किलोमीटर गेला. तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. उत्तरेकडे किती किलोमीटर गेला आहे? 2 किलोमीटर. इथे काय आहे? बँक. बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. आता बँक पासून पूर्वेकडे, पूर्व बाजू कोणती असेल? आपली उजवी बाजू. उजवीकडे तो किती गेलेला आहे? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर. बघा ही लाईन आणि ही लाईन सेमच आहे, तो तेवढेच गेलेला आहे 4 किलोमीटर. तर इथे कोण राहतो? भरत. इथे भरत राहतो. भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यांच्यातील अंतर किती? तर तो भरतच्या घरी गेला म्हणजे अमर जिथे गेला तिथून तर अमरचं हे घर याचा डिस्टन्स तुम्हाला इथे विचारलेला आहे. हे डिस्टन्स किती आहे? बघा या दोघांमधलं डिस्टन्स, जर हे 4 आहे, हे 2 आहे, हे 4 आहे, तर या दोघांमधलं सरळ डिस्टन्स किती असेल? 2 किलोमीटर. 3 नंबरचा ऑप्शन. व्हेन डायग्रामवर आधारित एक्झाम्पल आहे, याची सुद्धा आपण भरपूर सारी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. काय आहे? सर्व मोगरा काय आहे? शेवंती. सर्व मोगरा. सर्व मोगरा काय झालेले आहे? शेवंती. जी सर्व गोष्ट विचारली असेल ती मध्ये टाकायची आणि बाहेरची गोष्ट कशापैकी सर्व मोगरा आहे? शेवंतीपैकी सर्व मोगरा आहे. सर्व शेवंती काय आहे? फुले आहेत. सर्व शेवंती काय विचारले त्यांनी? फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. अशा प्रकारे काढल्यानंतर आता निष्कर्ष बघायचा आहे. सर्व फुले मोगरा आहेत. आता मला सांगा फुलांपैकी सर्व फुले मोगरा आहे का? नाही. बघा हे फुलं तुम्हाला मोगरा दिसत आहे का? नाही.
हे दिसतंय का मोगरा? नाही, फक्त काही फुलंच मोगरा आहे. म्हणून पहिलं जो निष्कर्ष आहे तो चुकीचा झाला. सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुले, त्यांनी काय विचारलं? सर्व फुले शेवंती. शेवंती सर्व फुले का? नाही, एवढाच सेक्शन फक्त शेवंती आहे, बाकी एवढा सेक्शन शेवंती आहे का? नाही. ओके, म्हणजे दुसरा पण निष्कर्ष चुकीचा ठरला आहे. म्हणून आपला ऑप्शन काय येईल? निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे. त्रिकोण मोजायला लावलेले आहे आपल्याला. अशा प्रकारची डायग्राम आहे आणि यांच्यामध्ये तुम्हाला विचारलं की शेजारी आकृतीत असणारे त्रिकोण किती. बघा, यांच्यापैकी एक सेक्शन आपण बाजूला काढूया. एक सेक्शन आपण काय करूया? बाजूला काढूया. यांच्यापैकी हा जो सेक्शन आपल्याला दिसतोय, हा एवढा, हा आपण काय करूया? बाजूला काढूया. बघा इथे आणि यांच्यामध्ये किती त्रिकोण आहे हे पहिल्यांदा बघूया. बघा आता 1 2 3 4 5 6 6 त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. पण 6च आहे का? नाही, हे 6. त्यानंतर बघा 7 8 9 हे 10. त्यानंतर असाच एक 11 आणि असाच एक उलटा किती झाले? 12. तर आता बघा, ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे? 12. अशा किती आकृती आपल्याला दिसतात इथं? 4 आकृती. बघा 1 2 3 4, म्हणजे इथे 12, इथे 12, इथे 12 आणि इथे 12. हे किती झाले? 12 चौक 48. 12 चौक 48. अजून पण याच्यामध्ये त्रिकोण आहे 12 चौक 48. आता ऑप्शन मध्ये बघा 38 60 46 42. आता आपला जो त्रिकोण आहे ते कितीच्या वर जात आहे? 48च्या वर जात आहे किंवा 48 पर्यंत. कारण आपल्याला ऑप्शन तसा आहे का? नाही. म्हणजे 48च्या वर एखादा ऑप्शन आहे का? आहे. तो कोणता आहे? 60. हा ऑप्शन तिथे योग्य आहे. किती त्रिकोण असतील याच्यामध्ये? 60. आता हा ऑप्शन कधी योग्य असेल? तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये 12 आहे, 12 चौक 48 ऑप्शन नाहीये. तसं मग आपण 48च्या वरची संख्या 60 कोणती आहे ते आपण त्यावेळेस तिथं शेवटचे काही मिनिटं बाकी असताना आपण ते कन्क्लुजन करू शकतो. परंतु आता इथे 48 त्रिकोण येतात का हे आपण पहिल्यांदा बघूया. आता 60 त्रिकोण येतात का हे पहिल्यांदा बघूया. 48 येत आहेत हे आपण बघितलं आहे. आता बघूया आपण 60 त्रिकोण येतात का. वेगवेगळ्या कलरने आपण बघूया. आता बघा, तुम्हाला 48 समजले आहे कसे आहे ते इथे मी लिहून घेतो. इथे 48 असतील, त्याच्यामध्ये बघूया. आता बघा, हे सगळे एकमेकांना अटॅच असणारे त्रिकोण आहे. बघा आता याच्यामध्ये 1, त्यानंतर 2 3 4 5 6 अशा प्रकारचे 6 झाले. आता बघा हे 6 झाले. त्यानंतर बघा 1, त्यानंतर 2 3, बरोबर, 4 5 आणि हा एक 6 आणि हे 6, बरोबर. ते 6 अधिक आपण रेड कलरने घेतलेले 6, 48 आणि हे 12 किती झाले? हे 60 झालं. आपलं उत्तर आलं 60. अशा प्रकारचे हे 60 प्रकारचे त्रिकोण आहे. बघा, पदावलीवर या आधारावरच नेहमी एमपीएससी सरळ पदावली कधीच विचारत नाही आतापर्यंत. अशाच प्रकारचे गणित विचारले जातात. आपल्याला चिन्ह बदलायचं असतं त्या गणितांमध्ये आणि त्या गणितांचे जर PYQ मध्ये तुम्ही आपले व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण खूप सारे गणित तसे बघितलेले आहेत. बघा आता इथे 15 - 3 अधिक 10 गुणिले 5 भागिले 5 असं आहे. परंतु त्यांनी काय सांगितलं की प्लसच्या जागी वजा, वजाच्या जागी गुणाकार, भागाकाराच्या जागी अधिक आणि गुणाकार म्हणजे भागाकार अशा प्रकारे टाकला आहे. आता वजाच्या जागी बघा आपण काय लिहायचं आहे. आता पहिल्यांदा त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपण ती जी काय अरेंजमेंट आहे चिन्हाची ती करून घेऊया. 15 वजाच्या जागी त्यांनी बघा काय सांगितलं, वजा गुणिले गुणाकार, वजा म्हणजे गुणाकार, 3 अधिक म्हणजे बघा अधिक म्हणजे वजा, 10 गुणाकार म्हणजे भागाकार, 5 आणि भागाकार म्हणजे काय, भागाकार म्हणजे अधिक, अधिक 5 अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. आता ही अरेंजमेंट आपल्याला सोडवायची आहे. आधी काय सोडवूया आपण, भागाकार सोडवूया.
10/5 किती आले 2. 10/5 किती आले उत्तर 2 अधिक 5. भागाकार झाल्यानंतर आपण काय करूया गुणाकार. 15 × 45 वजा 2 अधिक 5. आता बेरीज करूया. वजा 2 अधिक 5 यांची वजाबाकी होईल. 5 मधून 2 गेले किती होतात 3 आणि प्लसचं चिन्ह आणि 45 आणि 3 किती होतात 48. आहे का ऑप्शन मध्ये बघा. एका सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू हा शब्द अशा पद्धतीने लिहिलेला आहे, तर त्याच भाषेमध्ये डिस्ट्रीब्युशन हे शब्द कसे लिहा अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की आपण एबीसीडी लिहायची वगैरे, असं काही नाही. बघा इथे बारकाईने जर तुम्ही निरीक्षण केलं तर याच्यातलेच काही अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, फक्त त्यांची काय केलेली आहे अरेंजमेंट जी आहे ती बदलवलेली आहे. आता बघा इथे ब्रेक थ्रू आहे आणि इथे काय आहे ईए. बघा इथे काय आहे ईए. ईए इथे कुठे दिसतो आपल्याला बघा. पहिले 2 अक्षर सोडल्यानंतर इथे बघा ईए दिसतोय आपल्याला. पहिले 2 अक्षर सोडल्यानंतरचं जे कोणते 2 अक्षर असतील ते तुम्ही काय करा 1 नंबरला घ्या. म्हणजे इथे पण तेच करायचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन मध्ये. पहिले 2 अक्षर तुम्ही सोडून घ्या, म्हणजे एसटी हा शब्द तुम्ही काय करा पहिल्यांदा लिहा. एसटी मी लिहिला पहिल्यांदा. आता एसटी इथे परत एकदा ऑप्शन मध्ये बघायचं. पूर्ण सोडवण्याच्या आधी ऑप्शन मध्ये बघायचं एसटी सुरुवातीला कुठे कुठे आहे. बघा इथे दिसतोय का नाही. इथे दिसतोय का. इथे बघा इथे दिसतोय का. इथे पण नाही दिसत आहे. बघा काय सांगितलं आहे त्यांनी डिस्ट्रीब्युशन एसटी आणि इथे काय आहे ईए. ईए का लिहिला त्यांनी कारण 2 अंकानंतर शेवटचे 2 अंक, इथे पण 2 अंकानंतर शेवटचे 2 अंक काय आहे एसटी. इथे दिसतोय का नाही. इथे दिसतोय का नाही. इथे दिसतोय का हो. इथे दिसतोय का नाही. म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे 3 नंबरचं. पूर्ण आपल्याला गणित सोडवण्याची सुद्धा इथे गरज नाही. फक्त पहिले 2 ऑप्शन जरी आपल्याला समजले की त्यांनी नेमकं कशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे तरी सुद्धा आपलं जमतं. फक्त एवढंच बघायचं ईए आणि एसटी अशा प्रकारे त्यांनी. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी बघा इथे काय आहे ओयू लिहिलेलं आहे. म्हणजे काय शेवटचे 2 अक्षर सोडल्यानंतर लिहिलं आहे. मग इथे बघा शेवटचे 2 अक्षर ओएन सोडल्यानंतर काय टीआय. टीआय आहे का इथे बघा इथे पण टीआय आहे. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक 2 अक्षर बघा इथला बीयू आहे आणि त्यानंतर डीआय आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी दिली. परंतु तुम्हाला जर पहिल्याच एक्झाम्पल किंवा पहिल्याच अक्षरामध्ये समजलं की इथे काय लिहायचं आहे तर तिथेच तुमचा ऑप्शन येतो. पूर्ण सोडवण्याची सुद्धा गरज नाही. एक्झाम्पल 99 नंबरचं एक्झाम्पल ब्लड रिलेशनवर आधारित एक्झाम्पल आहे. बघा रोहन हा रामूचा मुलगा आहे. रामूचा मुलगा कोण आहे रोहन. रामूच्या बाबांनी रोहन हा रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी म्हणजे रामूचे वडील म्हणजे रोहनचे कोण असतील ते आजोबा. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले म्हणजे आजोबांनी या नातवाला शाळेतून घेतलं, रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. बरं ठीक आहे. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची बहीण म्हणजे रामूची पत्नी. रामूची जी कोणती पत्नी आहे या पत्नीची कोण आहे बहीण. ही बहीण कोण आहे कोणाची बायको आहे सचिनची. बघा हे दोघं नवरा बायको आहे आणि हे दोघं नवरा बायको आहे. या पत्नीची बहीण ही सचिनची बायको आहे. बघा रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय. आता या सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी म्हणजे सचिनची जी काही पत्नी आहे ती रोहनच्या वडिलांची कोण म्हणजे रोहनच्या जे बाबा आहे म्हणजे वडिलांच्या म्हणजे आपल्या बायकोची बहीण आपली कोण लागेल अशा पद्धतीने त्यांनी विचारलं आहे. तर ती कोण लागेल इथून एकदम इझी आहे. ती कोण लागेल तर मेवणी लागेल किंवा सिस्टर इन लॉ त्याचा आन्सर असेल. लास्ट एक्झाम्पल सिटिंग अरेंजमेंटवर आधारित एक्झाम्पल आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. आता पूर्ण तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितलं आहे की सिटिंग अरेंजमेंटचे एक्झाम्पल ज्यावेळेस अशा स्टेपमध्ये एक्झाम्पल असतात त्यावेळेस तुम्हाला लास्ट एक्झाम्पल किंवा लास्ट प्रश्न जो काय आहे तो काय विचारला हे पहिल्यांदा बघा. त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल मध्ये काय सोडवायचं हे आपल्याला कळेल. तर बघा काय आहे की विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले म्हणजे आपल्याला कशाचा उल्लेख करायचा आहे फक्त विज्ञानामध्ये कोणी सर्वात जास्त गुण मिळवले आहे याच्यावर आपलं लक्ष. आता बघा ABCD EF या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीमध्ये काय घेतलं आहे सहभाग घेतलेला आहे. आता गणित आणि विज्ञान इथे बघा मॅथ्स आणि सायन्स
गणित आणि विज्ञानामध्ये या 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। ए चे गणितातील गुण सी च्या अगदी वर आहे। आपल्याला गणितातला काही संबंध घ्यायचा आहे का नाही, ए चे गणितातील गुण गणितातलं काही पण असू द्या, आपल्याला कशावर फोकस आहे, फक्त विज्ञानावर। ए चे गणितातील गुण सी च्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहे। कोणाचे? ए चे विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहे। बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे। आता इथे सी कुठे आहे माहित आहे का आपल्याला, परंतु गणितात डी पेक्षा कमी आहे, नाही माहित। बघा इथे एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले। एफ ने विज्ञानामध्ये डी आणि ई पेक्षा काय करे, जास्त गुण मिळवले, म्हणजे डी आणि ई ला एफ पेक्षा कमी गुण मिळवले विज्ञानामध्ये। इथपर्यंत बरोबर? डी आणि ई ला एफ पेक्षा कमी गुण विज्ञानात मिळवले। आपल्याला काय विचारलं, विज्ञानात कोणी जास्त गुण मिळवले, मग आता डी येईल का? नाही, इथे डी तर येणार नाही। मग आता फक्त ए आणि ए बी सी मध्ये आपल्याला बघायचं आहे। एफ ने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले, परंतु डी प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही। आपल्याला गणिताचा विषय करायचा। गणितात सी व डी च्या मध्ये कोणी नाही, कुठे? गणितात सी व डी च्या मध्ये कोणी नाही, आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही। विज्ञानामध्ये सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही, म्हणजे इथे सी असेल, बरोबर? इथे सी असेल। विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही, म्हणजे ए च्या तर खाली सी नसेल, कारण इथे एफ आहे, मग ए च्या वरच सी असेल, बरोबर? आता बघा, आपण जे हे विधान स्किप केलं होतं तिथे बघा, बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे। बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे। झाले हे 6 लोक इथे विज्ञानातले। आणि आता मला सांगा, विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? कोण दिसत आहे विज्ञानात सर्वात जास्त? बी, ऑप्शन क्रमांक 2। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढे काही एक्झाम्पल्स होते 20 एक्झाम्पल्स हे सोडवण्याचा इथे प्रयत्न केला आहे। याच्यातले कोणते एक्झाम्पल स्किप करायचे किंवा कोणते तुम्ही सोडवायचे हे पण मी तुम्हाला इथे सांगितले आहे। 2 ते 3 एक्झाम्पल सोडून बाकीचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला जमण्यासारखे होते तेवढे ठराविक वेळेमध्ये, आणि ते तुम्ही सोडवायलाच पाहिजे। जर तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमचा स्टँडर्ड सुद्धा त्या परीक्षेचा असला पाहिजे। ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं। नाहीतर जर तुम्ही फक्त टिपिकल एक सरळ सेवेचा किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरे यांचा जर अभ्यास करत असाल आणि टिपिकल त्याच पुस्तकांचा अभ्यास करत असाल तर कृपया हे प्रश्न तुमच्याकडून सोडवणं तसं पॉसिबल नसेल, हे लक्षात घ्या। का? कारण याच्यासाठी तुम्हाला PYQ जास्तीत जास्त बघावं लागते या गणितांसाठी। त्यामुळे याच्यासाठी जर तुम्ही या परीक्षेची व्यवस्थित तयारी करत असाल तर यांच्यावर झालेले जेवढे काही एक्झाम्पल्स आहे, जेवढे काही क्वेश्चन पेपर आहे ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे। ज्यांना कोणाचा या ग्रुप बी मध्ये कमी स्कोर आलेला असेल त्यांनी सुद्धा खचून न जाता परत एकदा गणित आणि बुद्धिमत्तेची व्यवस्थित प्रॅक्टिस करून 4 मेच्या परीक्षेची व्यवस्थित तयारी करावी। आणि त्यासाठी तुमच्यासोबत आपले जे काही व्हिडिओ आहे ते पण असतील की जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आतापर्यंत किती प्रश्न झाले, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कसे प्रश्न झाले, त्यांचे एक्झाम्पल एक्सप्लेनेशन कसं होतं ते पण आपण वेळोवेळी युट्यूबला टाकणार आहोत। तोपर्यंत सर्वांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा। तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। नक्की आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामध्ये आपण ग्रुप सी चे झालेले जे काही क्वेश्चन पेपर आहे तो एक क्वेश्चन पेपर घेऊ आणि त्यावर आधारित एक्झाम्पल आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा। सर्वांना ऑल द बेस्ट।